डिसेंबर 2024 मध्ये प्रचंड मोठ्या बहुमताने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं। 2 उपमुख्यमंत्री आणि भलं मोठं मंत्रिमंडळ नियुक्त करून राज्य सकट व्यवस्थितपणे चालू लागला। पण कुठेतरी विरोधाची धार नसलेलं सरकार पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करेल असं वाटू लागलं होतं, कारण विरोधकांकडे विरोधी पक्षनेते पद मिळेल इतकी देखील संख्याबळ नव्हतं। त्यामुळे या सरकारमध्ये विरोधी पक्षनेते पद असेल की नसेल यावर अखेर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। पण काल राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मिळण्याच्या शक्यता वर्तवल्या गेल्या, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्यात यावी असा ठराव संमत करण्यात आला होता। आता काय असतं हे विरोधी पक्षनेते पद, आजवर कुणी मान्यवर लोकांनी हे पद भूषवलं आहे याचीच माहिती आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रफुल्ल आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांच्या बैठकीत या संदर्भाचा ठराव संमत झाला। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे शिफारस पत्र पाठवण्यात आले। त्यानंतर लवकरच राज्याला विरोधी पक्षनेते पद मिळण्याच्या शक्यता या वर्तवल्या गेल्या। आता विरोधी पक्षनेते बनण्यासाठी कशाची आवश्यकता असते हे पाहूया। विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी विरोधी बाकांवरील कुठल्या तरी एका पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असणं आवश्यक असल्याचं मानलं जातं। विद्यमान सत्ताधारी पक्षातर्फे सांगितलं असं जातंय की अशी कुठलीही अट राज्यघटनेत वा विधानसभेच्या कुठल्याही कायद्यात नाही। तसंच विरोधी पक्षनेते पद विरोधकांना द्यायचे की नाही हे ठरवण्याचा स्वेच्छाधिकार हा अध्यक्षांना असल्याचं जाणकारांनी स्पष्ट केलंय। विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतर काय काय जबाबदारी असतात ते पाहूया। विधानमंडळाच्या वरिष्ठ अर्थात विधानसभा या सभागृहात मुख्यमंत्र्यांनंतर प्रमुख अधिकार हे विरोधी पक्षनेत्याकडे असतात। सरकारच्या कार्यावर व धोरणावर टीका करण्याची प्रमुख जबाबदारी ही विरोधी पक्षनेत्याची असते। सरकारी धोरणाचं व कार्यक्रमाचं वाभडं काढून तो जनतेचं हित लोकांपर्यंत मांडू शकतो। विरोधी पक्षनेता हा विविध संसदीय आयुधांचा वापर करत तसेच येणाऱ्या निवडणुकीत जनमत जागृत करत आपल्या पक्षाकडे लोकांचा ओढा वळवण्यासाठी काम करत असतो। सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करणं, समाजात निर्माण होणाऱ्या अराजकतेविषयी भूमिका घेणं, दंगली खून सदृश्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याविषयी चौकशी करण्याचा आग्रह हे सगळे कामं विधानसभेचा विरोधी पक्षनेता करत असतो। सोबतच शेतकरी, कष्टकरी आदींच्या प्रश्नावर विधिमंडळात तो आवाज उठवतो। सक्षम विरोधी पक्षनेता असणं हे सक्षम आणि दृढ लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करून शासनाला अचूक कामे करण्यास विरोधी पक्षनेता भाग पाडत असतो। सभागृहामध्ये बोलण्याची पहिली संधी मुख्यमंत्र्यांना असते तर दुसरी संधी ही विरोधी पक्षनेत्याला असते, कारण विरोधी पक्षनेता हा जनतेतला प्रतिनिधी असतो असं मानलं जातं। विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट दर्जाचा मंत्रिपदाचा दर्जा असतो आणि त्याला पाहिजे त्या सगळ्यात सोयी सुविधा या शासनातर्फे प्रोव्हाइड केल्या जातात। एका अर्थानं सुदृढ लोकशाही आणि सजग लोकशाही बनवण्यासाठी विरोधी पक्षनेता गरजेचा असतो। आजवर अनेक मान्यवर लोकांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय। 1937 साली महाराष्ट्र विधानसभा स्थापन झाल्यावर अली मोहम्मद खान देहलवी हे पहिले विरोधी पक्षनेते होते। त्यानंतर मुंबई राज्य विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते होते ए खान। 1957 साली द्विभाषिक मराठी राज्याच्या विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते होते श्रीधर महादेव जोशी। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर पहिले विरोधी पक्षनेते होते रामचंद्र धोंडीबा भंडारे। त्यानंतर दिनकर पाटील, गणपतराव देशमुख, उत्तमराव पाटील, प्रभाराव, शरद पवार, बबनराव ढाकणे, मृणाल गोरे, मनोहर जोशी, गोपीनाथराव मुंडे, नारायणराव राणे, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील अशा मान्यवर लोकांनी महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी असताना गाजवली आहे। त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की विरोधी पक्षनेता पद हे किती महत्त्वाचं असतं। आता असं म्हटलं जातं की आजचा विरोधी पक्षनेता हा भविष्यातला राज्याचा मुख्यमंत्री असतो। त्यावरूनही तुम्ही कल्पना करू शकता की विरोधी पक्षनेते पद हे किती महत्त्वाचं आहे। त्यामुळे राज्याला विरोधी पक्षनेता पद मिळेल की मिळणार नाही हा प्रश्न अजून अनुत्तरित असला तरी हे पद किती महत्त्वाचं आहे याचा तुम्ही फक्त अंदाज करू शकता। या सगळ्या परिस्थितीवर तुम्हाला काय वाटतं आणि राज्याचा विरोधी पक्षनेता कोण होईल यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र।